आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा मी स्वागत करतो. आजच्या या यूट्यूब व्हिडिओवरती आपण सिमिलॅरिटी या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.2 यातील उदाहरणं आपण सॉल्व करणार आहोत. मागील व्हिडिओत आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, तदनंतर प्रॉपर्टी ऑफ द सिमिलर लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्याविषयी चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. आता तिथं जे काही थिअरी पार्टमध्ये आपण शिकलो ते ॲप्लिकेशन पर एक्झाम्पल सोडवताना आपल्याला कसं वापरता येईल याच्याविषयी आपण आज समजून घेणार आहोत. सो व्हॉट आर द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम द एक्सरसाइज फॉर गिवन ट्रायंगल चेक वेदर द PM इज बायसेक्टर ऑफ QPM angle QPM or not. So okay, this type of example should be asked in our exam for 2 marks. 2 मार्कासाठी इव्हेंट विचारला जाण्याची शक्यता असेल. या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर आहे का हे काढायचं आहे. आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम आपण शिकलो. इफ इन अ ट्रायंगल any angle is going to be bisected by any ray at that time it's whatever A, B, C, D, then according to the angle bisector, if this ray AD BD is going to be divided ABC, then whatever BA upon BC is equals to or AB upon BC is equals to AD upon DC. So okay, this part we have to already study. म्हणजे जर हा रे या अँगलला बायसेक्ट करत असेल तर AD upon DC is equals to AB upon BC हा थेरम आपण शिकलो. मग आता जर हा बायसेक्टर असेल तर हे सत्य आहे. मग आता आपल्याला जर हे हा बायसेक्टर दाखवायचा आहे, we want to prove that this BD is a bisector, then what we want to show? We want to show that these ratios are equal. These ratios are equal. Means whose ratios are equal? Now in this example we want to check that PM is a bisector. PM here QPR. PM is a bisector. We want to check whether the PM is bisector or not. मग PM बायसेक्टर आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला दोन रेशो कंपेअर करावे लागतील. व्हॉट आर द टू रेशोज? इन थिअरी पार्ट वी हॅव टू स्टडी दॅट इफ द PM is a bisector then it divides its opposite side in the equal ratio of the remaining two sides. So okay, now we are going to check out whether it is true or false. That is we are going to take QP upon PR. आपण हा रेशो पाहूया. QP upon PR. QP किती आहे तर 7. व्हॉट आर द PR? 3. दिस इज फर्स्ट. तर एक नंबर दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा रेशो काय आहे? QM upon MR equals to 3.5 upon 1.5. रेशो आणि प्रपोर्शन मध्ये आपण पाहिलं होतं की रेशो कधीही डेसिमल पॉईंट मध्ये नसतो. मग डेसिमल पॉईंट काढून घेऊया. डेसिमल पॉईंट एक दशांश चिन्ह आहे, एक घरांतर दशांश चिन्ह आहे. म्हणजे जर मी या दोघांना जर म्हणून घेतलं 10/10, आता ही 5वी 6वी 7वीची मेथड झाली. आपण 10वी पर्यंत आलो तरी पण पहिल्यांदा आता या ठिकाणी मध्ये पहिल्यांदा घेऊन टाकलं. पुढच्या वेळेस तसं करणार नाही. जर 2 डेसिमल नंतर असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. 1 डेसिमल मध्ये असेल तर 10 ने मल्टिप्लाय करा. मग हा डेसिमल पॉईंट निघाला 35/50. मग दोघांना कशाने भाग जातोय का तो आपण भाग घेऊन पाहूया. तर 5 ने डिवाइड 5 7 ला 35 5 3 ला 7. QM upon MR is equals to 7/3. So what we judge from equation 1 and 2? From
7/3. Its RHS is 7/3. That is QP upon PR equals to QM upon MR is equal to 7/3. Means that ray PM divide side QR, which is opposite to angle QPR. Ray PM divides side QR, which is opposite to angle QPR, into the segments whose ratio is equals to the ratio of remaining two sides which contains the angle. What are the angle? That is QPR. तो काय करतोय, रे PM डिवाइड करतोय साइड QR ला into the segments whose ratio is equals to the ratio of the remaining two sides which contains the angle QPR. Therefore, आणि म्हणून by converse of angle bisector theorem, therefore by converse of angle bisector theorem, ray, whatever the ray PM is angle bisector of angle QPR. What is the question? For given triangle, check whether PM is bisector of QPR or not. This is the example. The dimensions are given. किमती आपल्याला दिलेल्या होत्या. आपण फक्त रेशो कंपेअर करून पाहिला. रेशो बरोबर आला म्हणून त्याच्यावर मी पहिल्या गणितासाठी स्टेटमेंट एक्सप्रेस करून लिहून दिलं. परीक्षेत प्रत्येक वेळेस हे एवढं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. फ्रॉम 1 and 2 if ratio is equal then it is bisector, if ratio is not equal it is not bisector. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल साठी हे एवढं लिहिणं गरजेचं असतं असं नाही. हे मी पहिल्या गणितासाठी समजावं म्हणून एवढं मोठं लिहून दिलंय. पण प्रत्येक विद्यार्थ्यांना डोक्यात ठेवायचं आहे की तो बायसेक्टर असेल तर का आणि नसेल तर का. ठीक आहे. पुढचा आहे again second one triangle under heading same, that is RPQ. So the dimensions are given 7, 10. Here again the ray is given and that is 6 and 8. Now for triangle RPQ, for triangle RPQ, what are we going to check out? आपण काय चेक आउट करतो तर या रे मुळे समोरच्या बाजूचे जे विभाजन झालंय त्याचा रेशो. तर
त्याचा रेशो पहिला रेशो काय आहे मग आपण RP अपॉन PQ दिस RP अपॉन PQ इक्वल्स टू 7 अपॉन 10. दिस इज फर्स्ट. त्याला पुन्हा शॉर्ट फॉर्म द्यायचं काम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे फर्स्ट सेकंड RM अपॉन RQ RM अपॉन RQ. बटा RM अपॉन RQ 6 अपॉन 8. जर भाग जात असेल दोघांकडना तर भाग देऊन टाकायचा आहे. बेत्रिक 6 चौक 8. ठीक है 3/4. Now we have to be here RM upon RQ is equals to RM upon MQ. Sorry, not RM upon MQ. MQ is 3/4. Second. Now compare first and second. पहिला आणि दुसरं कंपेअर करूया. From first and second. याचा रेशो 7/10 आहे. याचा रेशो 3/4 आहे. जर ते रेशोज आर इक्वल त्यांची क्वांटिटी इक्वल आहे का तर नाही. दॅट इज RP अपॉन PQ नॉट इक्वल्स टू RM अपॉन MQ. ठीक आहे. मग आता रे PM डिवाइड डज नॉट डिवाइड साइड QR into the segment whose ratio is equals to the remaining two sides which contains the angle. म्हणजे आता इथे काय होईल PM not divide या गणितासाठी काय not divide. Therefore it is not bisector म्हणून तो bisector नाही. ठीक आहे. म्हणजे एकच वाक्य आपण लिहूया इथं की रे PM does not doesn't bisect angle RPQ. या गणितात हा या अँगलला बायसेक्ट करत नाही. ठीक आहे. या गणितात बायसेक्ट करतो. याच्यामध्ये तिसरं एक्झाम्पल आहे. ते तिसरं एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सोडवायचं आहे. प्रत्येकाने अभ्यास हा वेळेवरती करायचा आहे. ठीक आहे. आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. Second one example, in triangle. This example is based upon the BPT. Example अपना BPT वर आधारित आहे. ट्रायंगल दिला आपल्याला PQR and M. आपल्याला दिलेलं आहे. डायमेन्शन दिलेलं आपल्याला PM 15 युनिट, then PQ 25, PQ पूर्ण जी आहे PM is equals to 15, PQ is equals to 25, PR 20, PR आपल्याला 20 दिलेली आहे आणि NR is equals to 8 unit. Check whether state whether NM
parallel to RQ or not. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. आपल्याला त्रिकोण दिलेला आहे, या त्रिकोणामध्ये येणारा आर्क दिलेला आहे. त्याच्यानंतर PR ची पूर्ण लांबी आपल्याला दिलेली आहे 20, PQ ची पूर्ण लांबी 25. ओके, आणि आपल्याला चेक करायचं आहे whether that NM is parallel to RQ or not. ठीक आहे. मग आपल्याला ते जे काही भाग केलेले आहेत NM ने त्यांचं प्रत्येकाचं डायमेन्शन आपल्याला काढून घ्यावं लागेल. मग हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी पूर्ण ज्यांची लांबी दिली ती लांबी बघूया आपण. PR is equals to PR is equals to कोणत्या सेगमेंट मध्ये PN plus NR. ठीक आहे. PR ची किंमत आपल्याकडे किती आहे 20 इक्वल्स टू PN ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याला ती का लागणार आहे कारण PPT मध्ये आपल्याला त्या पद्धतीने ती युटिलाइज करायची. NR किती दिला आपल्याला 8. हा जर इथे पाठवला तर 20 मधून 8 वजा केले बरोबर आहे. 20 minus 8 is equals to PN, where PN is equals to whatever 20 minus 8 is 12. PN आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण PQ दिलेला आहे. PQ equals to PM तो भी दोन सेगमेंट मध्ये PM plus MQ. Whatever PQ is 25, PM is 15 plus MQ. So again we are going to transfer this 15. 25 minus 15 is equals to MQ. That is 10 is equals to MQ. These two dimensions we have to carry out. हे दोन डायमेन्शन आपण काढून घेतले. आपल्याला काय करायचंय, काय चेक करायचंय की NM हा पॅरलल आहे का. मग NM पॅरलल केव्हा असेल ज्या वेळेस NM PR ला आणि PQ ला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर. मग आपण आता तो ज्या याच्यात डिवाइड करतोय त्याचे रेशो आपण चेक आउट करून पाहूया. आणि ते जर एवढं असेल तर तो पॅरलल आहे आणि जर नसेल तर पॅरलल नाही. ठीक आहे. we are going to calculate about now PN upon NR equals to PN upon NR. PN किती काढला आपण 12 आणि NR किती कॅल्क्युलेट केलं NR आपल्याला दिलेला आहे 8. हे दोघांना मिळवता भाग जातो का तर जातो. 4 ने भाग जाईल 4 2 8 4 3 12. PN upon NR is equals to 3/2. This is first. पहिला रेशो. त्याच्यानंतर दुसरा रेशो काय आहे तर PM upon MQ. What are the PM? PM is 15 and MQ is 10. कशाने भाग जाईल काय आला 0 5 आहे 5 ने भाग जाईल 5 3 15 5 2 10. PM upon MQ equals to 3/2. आता फर्स्ट and सेकंड वरून काय लक्षात आलं फ्रॉम 1 and 2 that is PN upon NR equals to whatever PM upon MQ. हा रेशो कसा सारखा झाला आणि हा रेशो जर सारखा असेल तर NM काय पॅरलल आहे.
हे कोणत्या थेरीनुसार? जर रेशो समान आहे तर रेषा काय असेल? गुणोत्तर समान असेल तर रेषा पॅरलल. जर रेषा पॅरलल असेल तर गुणोत्तर समान. म्हणजे आपण कन्वर्स करणार घेतो. देअरफॉर बाय कन्वर्स ऑफ BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कन्वर्स ऑफ BPT NN parallel, that is segment NN parallel to side RQ. This is our judgment. Okay. In this way we are able to solve the examples. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल काय करायचे? सॉल्व करता येईल. आता परीक्षेमध्ये अजून वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल काय दिलेलं असेल की आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेला असेल, त्याच्यापैकी कुठले तरी 3 कंपोनंट दिलेले असतील, चौथा अननोन असेल, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो बीपीटीच्या बाबतीमध्ये असू शकतो किंवा तो अँगल बायसेक्टरच्या बाबतीमध्ये असू शकतो. Here is next one example given, example number 3. The triangle हा त्रिकोण दिलेला आहे. Indication is given that both angles are congruent, therefore that PQ is bisector, NQ is bisector. There is 2.5, that's a dimension 2.5 दिलेला आहे. त्याच्यानंतर याचा 7 दिला आहे, याचा 5 दिलेला आहे आणि हा जो आहे हा आपल्याला विचारलेला आहे. डायमेन्शन बघा, मागेच म्हटलं मी की 3 डायमेन्शन दिले, चौथा डायमेन्शन आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. मग हे नेक्स्ट होतं काय करायचं? दॅट इज रे फॉर ट्रायंगल PNN रे NQ bisector of angle PNM is given to us. Therefore by angle bisector theorem, angle bisector theorem लिखा था इसमें Pn upon Nm, Pn upon Nm equals to PQ upon Qm. ये कितने आपण पुट डाउन करूया? Pn किती आहे? 7 अपॉन Nm किती आहे? 5 7 ला 5 equals to PQ विचार दिए, PQ वाला calculate PQ अपॉन QM आपल्याला दिलेले 2.5. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. PQ equals to 7 into 2.5 आणि त्याला मल्टिपल आहे, हा डिवाइड करूया 5. If I am going to PQ is equals to decimal पॉइंट जर काढायचा असेल
एक डेसिमल पॉइंट आहे म्हणून 2.5 into 10 upon 5 into 10. म्हणजे आता हा पुढच्या स्टेपला आपण काढूयात त्याला PQ upon 7 into 25 upon 5 into 10. 5 एक 5 आता 25 5 एक 5 5 गुना 10 PQ upon वेग बघेल वेग 6 वेगांचे 10 3.5. काही विद्यार्थी तो सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतात. 2.5 into 7 upon 5 2.1 5 2.5 वजा 2.5 2.5 to the 5 2 1 ला 2 2 3 ला 6 1 2 ला 2 5 ला 10. या पद्धतीने सुद्धा आपल्याला शॉर्टकट कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. ज्याला जसं गणितीय प्रोसेस करता येईल त्याने त्या पद्धतीने ती प्रोसेस करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. एक आपण आता DPT वरचं एक्झाम्पल घेऊया. DPT वरचं एक्झाम्पल घेतल्यानंतर मग आपण लाईन्स पॅरलल लाईनवरचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया. तर there is theory part is given. Instead of the theory part, here parallelogram is given. Sorry, trapezium is given. Trapezium given. A B C D. A B C D. P D is equal to P Q. Then AP is equals to 15. AP is equals to 15. And as QC is equals to 40. Whatever given to us here, AB parallel to PQ, PQ parallel to so. For this example number 5th. For this example, there is a trapezium and which things are given here. That is AB parallel to PQ and PQ is parallel to BC. These things are given. The dimension is also given here. If I consider about the parallel lines, about the 3 parallel lines, then the ratios are equal. So okay, by property of 3 parallel lines,
parallel lines and their transversal AD and BC were transversal. This transversal form may intersect AP and PD, PQ and QC. Therefore, the ratios are equal. Means whatever AP upon PD equals to BQ upon QC. We are going to put down the values. AP is 15, PD is 12, BQ is question mark. BQ will not be complete. BQ upon QC. So QC is 14. Sorry. अशा पद्धतीने डायमेन्शन आपल्याला दिलेले 15, 12, 14. तर आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. BQ equals to 15 into 14 upon 12. भाग घेऊया आपण बेसातील 14 आणि बेसात 12. पुन्हा 3 भाग द्या. 3 गुणा 6 3 5 15 7 5 35. BQ बरोबर 35 आणि 2 पुन्हा भाग देऊया. हे एक 2 साते 14 एक म्हणजे 10 पॉईंट येऊन BQ is equals to 17.5. अशा पद्धतीने परीक्षेत साधारणतः 1, 2 किंवा 3 मार्काला एक्झाम्पल विचारले जातील. व्यवस्थित थेरी पार्टचा वापर करून आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतील. प्रॅक्टिस सेटमध्ये उर्वरित गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिस सेटमधले किमान 2 गणित मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करा. धन्यवाद.